नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे ऑल इन वन ग्रेव्ही केली आहे। म्हणजे ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी करू शकता अशी ती ग्रेव्ही आहे। ती कशी केली आहे तुम्हाला दाखवते। त्यासाठी 2 मोठे कांदे रफली चॉप करून घेतलेले आहेत। त्यानंतर एक मोठा टोमॅटो रफली चॉप केलेला आहे। मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, 1-1.5 इंच आल्याचा तुकडा आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये पुदिना पावडर घालायची आहे। ही पुदिना पावडर मी घरी तयार केली आहे। तुमच्याकडे पावडर नसेल तर तुम्ही फ्रेश पुदिना घालू शकता। आता आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। हे वाटण मी अंडा बिर्याणीसाठी सुद्धा वापरलं होतं। अंडा बिर्याणीची रेसिपी याआधी अपलोड झालेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। हे वाटण परतवण्यासाठी मी पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घालते। त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घालते, 1.5 टीस्पून कांदा लसूण मसाला घालते, पाव टीस्पून हिंग घालते, अर्धा टीस्पून हळद घालते आणि ते सगळं घालून तेलात परतवून घ्यायचे। आणि मसाला जळू नये म्हणून आपण पटकन थोडंसं वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि परतवून घ्यायचे। थोड्या वेळाने उरलेलं सगळं वाटण त्यामध्ये आपण घालून घ्यायचे। हे पहा, मी ते सगळं वाटण घालून घेते आणि हे वाटण घालून आपण काय करायचंय, व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय। आणि अजून थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यातून पाणी काढून त्यामध्ये घालते आणि वाटण व्यवस्थित पूर्ण आता परतवून घ्यायचं। हे वाटण मी आता तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे। हे पहा, वाटणाला तेल छान सुटलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण काय करायचं आहे, आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे रश्श्याची, जाड पातळ, त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आणि पाणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि त्या रश्श्याला छानशी उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून कसुरी मेथी घालायची। हे पहा, आपला रस्सा इथे तयार झालाय। रश्श्याला बघा कसं तेल सुटलेलं आहे छान। आणि त्यामध्ये वरून कोथिंबीर घालून घ्यायचे। आपण हा रस्सा असा परतून ठेवला तरी काही हरकत नाही, पटकन आपण घाईच्या वेळेला हा रस्सा वापरू शकतो भाजीमध्ये, किंवा ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही नॉनव्हेज सुद्धा करू शकता। चला तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।